ये हंसी वादियाँ ये खुला आसमां, आ गए हम कहाँ है मेरे साजना। हाय नमस्कार, मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते। कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल। आणि मी तर बाबा म्हणजे हवेतच आहे असं म्हटलं तरी चालेल। मस्त 3-4 दिवस झाले छान हिंडणं फिरणं खाणं आणि मज्जाच मजा चालू आहे। बरं चला, कालच सांगितलं मी की माझ्या बहिणीकडे चिंचवडला आलेला आहोत पुण्याला। आणि काल आणि परवा 2 दिवस आम्ही पुन्हाच फिरलो। एक दिवस दगडूशेठ गणपती, पुन्हा तुळशीबाग ते सर्व फिरून आलोत। आणि काल जे आहेत आम्ही गेलो होतो मॉलमध्ये, म्हणजे मुलांचा तसा हट्टच होता। तसं तर काल आमचं भीमाशंकर वगैरे जायचं ठरलं होतं, पण मुलं काही ऐकायला तयार नव्हते आणि ते इतके चाललेही नसते। सो आम्ही भीमाशंकर कॅन्सल केलं, कारण कसं एन्जॉयमेंट करायला आलेलो आहोत, मग फार स्वतःला थकून वगैरे घेऊन काहीही फायदा नाही। या विचाराने भीमाशंकर कॅन्सल करून काल आम्ही मॉलला गेलो। आणि फायनली आज जातो आहोत आम्ही महाबळेश्वर। आणि त्यासाठी काल ठरल्याप्रमाणे लवकर उठायचं, पटपट आवरायचं आणि शक्य होईल तितक्या लवकर म्हणजे प्रवासाला निघायचं, असं सर्व काही आमचं प्लॅनिंग होतं। पण मध्येच मी बोलली का दोनही टाईम बाहेर खाल्ल्यापेक्षा आपण सकाळचा स्वयंपाक बनवून नेऊ, म्हणजे एकतर हेल्दी फूडही मिळेल कमीत कमी एक टाईम तरी, आणि तेवढेच पैसेही वाचतील। म्हणून सकाळी 5 वाजताच इथे मी उठलेली आहे। ताईला 2दा उठवलं पण तिची झोप काही झाली नाही। म्हटलं ठीक आहे, माझं आवरेपर्यंत तिला झोपू देते। आणि इथे ना म्हणजे पाणी पिता पिताच एक विचार डोक्यात आला, म्हणून फ्रंट कॅमेरा ऑन केला आणि त्यात माझा चेहरा बघितला। कारण आता माहेर गेली होती ना, तर आईचं म्हणणं होतं बाई तू फारच म्हणजे बारीक झालेली आहे, जास्तच वजन कमी दिसतंय, गाल आत गेल्यासारखे वाटतंय। आणि आईचे ते शब्द आठवले आणि म्हणून फ्रंट कॅमेऱ्यात आधी चेक केलं, खरंच खूपच गाल बसल्यासारखे वाटत आहेत की काय। तुम्हालाही असं वाटतंय का की एवढ्यात माझं वजन जरा जास्तच कमी झालं आहे म्हणून? पण बघा ना, वजन कमी करण्यासाठी मेंटेन ठेवण्यासाठी मी किती एफर्ट्स घेते आणि आई असं काही बोलते, मग मी इतकी कन्फ्यूज होऊन जाते ना खरंच की वजन वाढवू का कमी करू। पण चला जाऊ द्यात, आज मला भरपूर घाई आहे। बघा माझ्या पोळ्या अर्ध होत आल्या तोपर्यंत ताई पण उठली आणि भाजी वगैरे तिने इथे बनायला ठेवलेली आहे। भाजीचं इतकं चालू होतं काय बनवायचं, कुणाला भेंडी नाही आवडत, तिच्या मुलांना भेंडी आवडत नाही, वांग्याची भाजी त्यांच्याकडे कोणीच खात नाही, आलू माझे मिस्टर खात नाहीत। मग बनवायचं काय इतकं म्हणजे चालू होतं। तिला म्हटलं सरळ वड्या बनव, ज्या आपल्या मुंगाच्या वड्या असतात ना त्या सर्वजण आवडीने खातात। सो तिने इथे छान वड्या बनवल्यात। आणि त्यांच्याकडे माहीत आहे का, वड्यांना आरोळ्या म्हणतात। ज्या आपण मुंगाच्या वड्या म्हणतो ना त्याला ते आरोळ्या म्हणतात, कारण तिचं सासर जे आहे खानदेशात धरण गाव आहे ना ते आहे आणि तिकडे आरोळ्याच म्हणतात। सो तिलाही ती सवय आहे। सो ती आरोळ्या करायची आणि माझ्या तर काहीच लक्षात नाही यायचं, पण नंतर मीही तिच्यासोबत आरोळ्याच बोलायला लागली। चला आता मस्त आम्ही तयार झालेलो आहोत आणि आमची गाडी पण येऊन रेडी आहे। आणि हा ड्रेस बघा ना इतका सुंदर दिसतोय ना, असं कोणी पाहून म्हणणार नाही की हा फक्त 1000ला आहे। आणि अंगावर तर इतका सुंदर दिसत होता आणि फिटिंग पण खूपच मस्त आहे। म्हणजे एम साईजचे ड्रेस जरी मी बोलवलेत ना तरी मला थोडीफार फिटिंग करावी लागते, पण या ड्रेसची मला काहीच फिटिंग करावी लागत नाही। बरं चला, आता आम्ही निघालेला आहोत महाबळेश्वरसाठी आणि इतकं मस्त फ्रेश वाटत होतं की काहीच सांगू। जवळपास 7:45 वाजता आम्ही घरून निघालोत। प्लॅनिंग होतं 7 वाजता निघायचं। दादा तर म्हणजे ताईंचे मिस्टर तर बोलत होते 6लाच निघू, पण 6ला काही म्हणजे झालंच नाही। आता एवढ्यांचा स्वयंपाक वगैरे सर्व करणं, आंघोळी वगैरे सर्व गोष्टी होऊन काही शक्य झालं नाही, तर आम्हाला निघता 7:45 वाजलेत। आणि ह्या इतक्या मस्त छोट्या टेकड्या आणि म्हणजे दोन्ही बाजूने असे दगडांच्या रांगा आणि इतकं छान वाटत होतं ना ही हिरवळ, आणि या सर्वच गोष्टीनं अगदी म्हणजे डोळ्यांना सुखावत होत्या। त्यानंतर हा एक बोगदा लागला आणि त्या म्हणजे अशा टाईपच्या बोगद्यातून माझी मुलं मी पहिल्यांदाच जात होते, त्यामुळे इतकी मजा आली ना, इतकी मस्त आरडाओरड वगैरे केली आम्ही, खूप छान वाटत होतं। आणि माझं ताईला चालू होतं किती छान वाटतंय ना, तर ताई बोलली हो दिवसा इथनं जायला खूप छान वाटतं, पण रात्री यातनं प्रवास करणं तितकाच रिस्की असतो। म्हणजे ती बऱ्याचदा यातनं जाते तेव्हा अशी सांगते की आम्ही रात्रीचं नुसतं आरडाओरड करत म्हणजे जात असतो यातनं, कारण म्हणजे लोकांना वाटायला हवं की हो गाडीतले सर्वच लोक जे आहेत जागी आहेत म्हणून, नाहीतर चोर वगैरे अटॅक करू शकतात असं काहीच ती सांगून आम्हाला घाबरवत होती। बरं चला आता ना
त्या रस्त्यानेच एक थोडं आत आलं 2-4 किलोमीटर की प्रति बालाजी म्हणून मंदिर आहे असं ताईने आम्हाला सांगितलं. ताईची दादांची इच्छा नव्हती कारण महाबळेश्वरला जायला वेळ होईल, पण आम्ही म्हटलं चला आलेलोच आहोत तर बघूनच घेऊ. पण झाला काय आमच्यासोबत, हे मंदिर 10:30 वाजता ओपन होतं आणि आम्ही इथे जवळपास 9:15लाच टच झालो. आता 10:30 वाजेपर्यंत मंदिर ओपन व्हायची जर वाट बघितली असती ना तर आम्हाला तिकडेही वेळ झाला असता. म्हणून आम्ही जे आहे बाहेरूनच दर्शन घेतलं. मंदिर कमालीचं सुंदर होतं, खरंच सांगते कमालीचं सुंदर होतं. प्रति बालाजी म्हणजे बालाजीला जसं मंदिर आहे, जशी मूर्ती आहे ना सेम तसंच इथे क्रिएट केलेलं आहे असं म्हणतात. आता मी तर काही बालाजीचं मंदिर बघितलं नाही, त्यामुळे किती साम्य आहे काय आहे ते काही मी तुम्हाला सांगू शकत नाही. पण मंदिर खरंच खूप सुंदर होतं, खूप सुंदर. म्हणजे बाहेरूनच पाहून इतकं छान वाटत होतं मनाला, आतमध्ये तर किती सुंदर असेल. पण आता देवाच्या सेवेची वगैरे वेळ होती त्यामुळे त्यांनी आतून आम्हाला बघूही दिलं नाही, दर्शन तर दूरच. सो बाहेरून मस्त दर्शन घेतलं आणि आत्ता निघालोत आम्ही पुढच्या प्रवासासाठी. पण आमचा ब्रेकफास्ट वगैरे बाकी होता, त्यामुळे मुलांना ना खूप भूक लागली होती. त्यांचं चालू होतं काहीतरी खायचं आहे म्हणून आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलोत. सर्व लोक हॉटेलमध्ये गेलीत, पण आमच्या दोघी बहिणीचे पाय अडकले बघा इथे. कारण इतकी सुंदर सुंदर फुलांची प्लांट्स होते ना इथे, म्हणजे जे आपले रोज गोल्ड असतात ना ती होती आणि आणखीही वेगवेगळे होते आणि खूप सुंदर फुलं फुललेली होती. त्यामुळे आम्ही म्हटलं चल म्हणजे कुणी काही म्हणत नसेल तर आपण 2-3 कटिंग घेऊयात. आणि अशी फ्रीच्या कटिंग जर मिळत असतील तर तुम्हाला माहीत आहे म्हणजे मी कुठेही थांबून घेत असते. आणि खरंच खूप सुंदर होते, अगदी इतके छान छान कलर, म्हणजे व्हेरिएशन होतं कलरमध्ये, शेड वगैरे होते. त्यामुळे आम्ही भरपूर अशा कटिंग घेतल्यात आणि त्यानंतर जे आहे नाश्ता करायला आलोत. नाश्त्यामध्ये इथे म्हणजे मिसळ पावसाठी जे आहे हो हॉटेल फेमस होतं, त्यामुळे आम्ही मिसळ पावची ऑर्डर दिलीत. पण आराध्या, पिहू यांना डोसा हवा होता, सो त्या दोघांनी डोसा वगैरे घेतला. आणि खरंच मिसळ पाव इथली कमालीची होती, खूप छान होती. वेदांचं तसं चालू होतं पुण्यातली मिसळ पाव सोडून तुम्ही इथे काय खाता येते, पण म्हटलं चला आता पुण्यात काही म्हणजे लक्षातच राहिलं नाही कधी मिसळ पाव खाऊ की काही, कारण दिवसभर फिरायचं, घरी जायचं, जेवायचं, झोपायचं, 2 दिवस आमचा हाच रुटीन होता. पण इथली मिसळपाव आम्ही टेस्ट केली आणि आम्हाला तरी आवडली. या हॉटेलपेक्षा, इथल्या मिसळपाव किंवा इतर पदार्थांपेक्षा आजूबाजूचं वातावरण, नेचर इतकं सुंदर होतं की म्हणजे खूप मस्त, शब्दात नाही सांगू शकत. बरं चला, आता आमचा ब्रेकफास्ट करून झाला आणि आत्ता आम्ही निघालेलो आहोत महाबळेश्वरकडे. आणि आता मध्ये कुठेच ब्रेक न घेता आम्ही सरळ जाणार आहोत, कारण बऱ्यापैकी वेळ झालेला होता. आणि जसं जसं महाबळेश्वर जवळ येत होतं ना, म्हणजे कडक ऊन होतं बरं का आज. खरं तर आम्ही 2 दिवसापूर्वीच महाबळेश्वरला येणार होतो, पण म्हणजे गाडी आम्ही सांगणार होतो त्या दादांनी सांगितलं महाबळेश्वरला प्रचंड पाऊस आहे, त्यामुळे ना तिथे म्हणजे पॉईंट वगैरे जे खूप वर आहेत ना ते पाहू देत नाहीत. त्यामुळे आम्ही 2 दिवस वेट केलं आणि आज महाबळेश्वरला आलेलो आहोत. आज बऱ्यापैकी ऊन होतं आणि रस्त्याने बऱ्यापैकी ना म्हणजे गरम हवाही लागत होती. पण जसं जसं महाबळेश्वर जवळ येत होतं ना, म्हणजे हा घाट वगैरे ओलांडून झाला त्यानंतर इतक्या छान थंडगार हवेच्या म्हणजे सांगू नाही शकत मी, इतकं मस्त हवा की म्हणजे मी प्रेमात पडली त्या हवेच्या असं म्हटलं तरी चालेल. ताई तर मला कितीदा म्हणत होती इतकी काय तुला ही हवा आवडली, पण खरंच खूप जास्त सुखावणारी हवा होती. हा घाट पार करून शेवटी आम्ही पोचलो पंचगणीला. आणि पंचगणीला पोचल्यानंतर तुम्हाला माहीत आहे पहिला पॉईंट मुलांचा असतो कव्हर करायचा, तो म्हणजे मॅप्रो गार्डन. इथनं मुलं गाडी समोर घ्यायला तयारच नव्हते. म्हणजे ड्रायव्हरचं वगैरे म्हणणं होतं आपण जाता जाता इथे येऊ शकतो, चला आधी वरचं एन्जॉय करू, कारण ना बरेचसे पॉईंट म्हणजे जास्त म्हणजे पाऊस आला किंवा सायंकाळ झाली तर बंद होतात, आपण ते सर्व फिरून इथे येऊ. पण मुलं काही ऐकायला तयारच नव्हते, कारण तुम्हाला माहीत आहे मुलांना चॉकलेटचं किती वेड असतं आणि इथे इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट आपल्याला टेस्ट करायला मिळतात. म्हणजे याआधी तर मी तरी इतक्या प्रकारचे चॉकलेट टेस्ट केलेलेच नव्हते. आल्या आल्या मुलांचं म्हणजे शोधकाम चालू झालं, कुठे काय कसं काय. आणि आम्ही दोघी बहिणी मस्त गॉगल वगैरे लावून सेल्फी वगैरे काढून इकडून तिकडे फिरून फक्त शाईन मारायचं काम करत होतो, कारण दोघींनाही म्हणजे चॉकलेट तितकं फारसं आवडत नाही. चॉकलेट आवडतं पण कसं फार गोड गोड होऊन जातं, मग जास्त शुगर नको म्हणून आम्ही खाण्याचं टाळत होतो. पण मुलांचं मात्र चालू होतं इकडून तिकडे तिकडून इकडे आणि आम्ही त्यांच्या मागे. इथे ना 500 रुपये देऊन आपल्याला चॉकलेट स्वतः तयारही करता येत होतं. पण आरू बोली जाऊ दे मम्मा, एवढ्या 500 रुपयात आपण किती सारे चॉकलेट विकत घेऊन जाऊ शकतो. पण खरं सांगू का, विकत तर आम्ही फार काही घेतलं नाही, पण चॉकलेट मात्र भरपूर खाल्लेत. इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट, इतक्या छान छान टेस्ट की कायच सांगू तुम्हाला. बरं फक्त चॉकलेटच नाही बरं का, खूप वेगवेगळ्या प्रकारच्या स्मूदीज, ज्यूस,
खूपच छान छान होते. इतक्या वेगवेगळ्या टेस्ट होत्या ना, कधी काही कळतही नव्हतं. त्यामुळे अशा रिॲक्शनही चेहऱ्यावर येत होत्या. फक्त ज्यूस चॉकलेटच नाही तर इथं वेगवेगळ्या प्रकारचे वेपर्स, खाकरा, गुजराती खाकरा, हा खाकरा तो खाकरा, किती काही होतं खरंच म्हणजे तुम्हाला फ्रीमध्ये पेटपूजा करायची असेल ना महाबळेश्वरला जायच्या आधी, तर इथे एक स्टॉप घेणं खरंच खूप गरजेचं होतं. पिहू पण माझा म्हणजे सहसा ना जास्त काही टेस्ट करत नाही, त्याला असं वेगळं खायला आवडत नाही. पण इथे त्याने प्रत्येक गोष्ट टेस्ट केली. ती जी त्याला आवडली तो स्वतः खायचा आणि जी आवडली नाही त्याचा एक घास खाऊन मला आणून द्यायचा. आणि मला ना इथे पेरूची एक जेली मिळत होती, ती फार जास्त आवडली. त्याचा मसालाही इतका छान तयार केलेला होता ना की 4-5 जेली मी इथे खाल्ल्यात. खरंच टेस्ट एक नंबर होती. त्यानंतर इकडे जरा ना एका साईडला प्लांट्स पण विक्रीला ठेवलेले होते बरं का. पीस लिलीचे भरपूर प्रकार होते आणि भरपूर प्लांट्स होते जे म्हणजे मी नेहमी व्हिडिओजमध्ये वगैरे बघते, पण आमच्याकडे ते मिळत नाहीत. पण म्हणजे मला घ्यायचे होते खरे, पण खूप मनावर दगड ठेवून एकही प्लांट मी विकत नाही घेतलं, कारण माहीत होतं आपल्याला पुन्हा प्रवास करायचा आहे आणि ऑब्वियसली प्लांट खराब होऊ शकतं. म्हणून तसंच जड अंतकरणाने मायप्रो गार्डनच्या बाहेर आलोत. बाहेर थोडंसं हे ट्रॅम्पोलिन वगैरे होतं, तिथे मुलांनी एन्जॉय केलं. सोबतच काही कॅन्डल्स पण होत्या बरं का, मस्त इतका छान म्हणजे इतकं स्मूदिंग त्यांचे स्मेल होते का कायचं सांगू. पण रेटही तसेच होते. म्हणून इथेही जरा मनावर आवर घातली आणि निघालोत आम्ही महाबळेश्वरच्या प्रवासाला. जसं जसं महाबळेश्वर जवळ येत होतं तसं तसं वातावरण कमालीचं चेंज होत होतं बरं का. लगेच जिथे ऊन होतं लख्ख तिथे पूर्ण जागा आभाळांनी घेतली. कुठं काळेकुट्ट ढग, तर कुठे अशी गर्द वनराई, तर कुठे हलका हलका पाऊस, तर कुठे मस्त मंद मंद हवेच्या झुळका. अरे बापरे, इतकं मी तर वेडी झाली होती खरं सांगते या वातावरणामुळे. आणि मस्त विंडो शीट मी घेतली होती, त्यामुळे तर मी ह्या वातावरणाचा आणखीनच जास्त आस्वाद घेऊ शकली. सो पहिला पॉईंट कवर करायला आलो आम्ही, तो म्हणजे महाबळेश्वर महाराजांचं मंदिर. महाबळेश्वर म्हणजे इथे महादेवाचीच पिंड आहे. सो छान मंदिर आहे, खूप सुंदर मंदिर आहे. आणि हा मंदिराला कडे जायचा रस्ता आहे, पूर्ण शॉप आहेत छान. आणि ऑब्वियसली तुम्हाला माहीत आहे कोणत्याच मंदिरात फोटो व्हिडिओ काढायला बंदी असते, म्हणून तिथे मी व्हिडिओ वगैरे नाही करू शकले. इथे ना मोठाच्या मोठा नंदी आहे आणि त्याच्यासमोर मोठीच्या मोठी महादेवाची पिंड आहे, पण ती रुद्राक्षाच्या आकारात आहे. रुद्राक्षावर कसे छोटे छोटे खड्डे 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 असतात, तसेच ती पिंड आहे सेम. म्हणजे एखादा मोठाच्या मोठा रुद्राक्ष तिथं आहे की काय असं वाटतं. पण ती महादेवाची पिंड आहे आणि खूप जुनी आहे. खूप 800 समथिंग काहीतरी 1000 वर्षापूर्वी तिची स्थापना झालेली आहे असं म्हणतात. पांडवांचे जे गुरु होते त्यांनी तिथे पहिली पूजा केलेली आहे असं तिथे म्हणजे लिहिलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी म्हणजे माहिती दिलेली आहे. त्यामुळे दर्शन करून खरंच खूप प्रसन्न वाटलं. मंदिरही खूप मस्त दगडात बांधलेलं असल्यामुळे इतका छान थंडावा गारवा तिथं आहे का मंदिराच्या बाहेर निघायची खरं सांगते इच्छाच होत नाही. पण चला, संपूर्ण महाबळेश्वर आणखी एक्सप्लोअर करायचं आहे. मंदिराच्या बाहेर निघाल्यावर इथे हे छान एक मूर्त्यांचं शॉप होतं, खूप मोठं आणि इतक्या रेखीव मोठ्या मोठ्या आकाराच्या आणि अगदी वजनदार मूर्त्या होत्या. सोबत होम डेकोरेशनचंही बऱ्याचशा वस्तू होत्या. पण आरोहीच्या पप्पांनी मला आतमध्ये जाऊ दिलंच नाही. त्यांना माहीत होतं ही आतमध्ये गेली म्हणजे आपला खिसा खाली झाला. सो त्यांनी तसंच मला ओढत बाहेर आणलं, त्यामुळे मी तुम्हाला त्या मूर्त्या मस्त जवळून दाखवू शकले नाही. त्यानंतर हा दुसऱ्या पॉईंटवर आम्ही आलेलो आहोत आणि इथे कृष्णाई नदीचा उगम झालेला आहे आणि या पॉईंटला तसंच काहीचं नाव दिलेलं आहे. इथे पण पूर्ण दगडात बांधलेलं मंदिर आहे. इथे पण पुन्हा शंकराची पिंडच आहे. मी पुढे दाखवते, सॉरी पिंड नाही दाखवू शकणार, पण बघा इथलं पण वातावरण किती सुंदर आहे. ही जी दिसत आहे ना ही कृष्णाई नदी आहे. मस्त पहाडातून दऱ्याखोऱ्यातून वाहत येते. इतकं सुंदर दिसत होतं ना, खरं सांगते या निसर्गाच्या सौंदर्याला माझा मोबाईल न्याय देऊ शकलेलाच नाही. जितकं सुंदर डोळ्यांनी दिसत होतं तितका हा कॅमेरा कॅप्चर करू शकलेला नाही आहे, कारण एकतर धुकं वगैरे होतं त्यामुळे तुम्हाला सर्व व्हाईट व्हाईट दिसत असेल. बरं, पण चला, हा बघा एक छोटासा कुंड आहे आणि इथे हा नंदी आहे आणि त्याच्या तोंडातून पाणी येत आहे. तिथनं असं म्हणतात की कृष्णाई नदीचा उगम झालेला आहे. खूप सुंदर आहे, पूर्ण दगडाचं बांधकाम आहे आणि असं थंड थंडगार आणि इतकं गोड पाणी तर मी आयुष्यात कधी प्यायले नसेल. खूप मस्त होतं, इतकं प्रसन्न वाटत होतं, असं वाटत होतं इथे आंघोळच करू की काय. आणि त्यानंतर त्याच्याच बॅक साईडला जो दरवाजा दिसतोय ना तिथे आहे भली मोठी शंकराची पिंड आहे. पण तिथे काही मी शूट केलं नाही, म्हणजे करूही देत नाहीत. आणि तिथे इतका अंधार होता की पुजारीनं म्हणजे बॅटरीने आपल्याला रस्ता दाखवत होते
की जा तुम्ही दर्शन घ्या आणि पुन्हा बाहेर या. तोपर्यंत पुजारी बॅटरी धरून असायचे. माहीत नाही तिथे इलेक्ट्रिसिटी नव्हती का, तिथे इलेक्ट्रिसिटीची काही व्यवस्था वगैरे केलेली नव्हती म्हणून. बरं चला, आता आम्ही जरा वरच्या साईडला जे पॉईंट आहेत ते एक्सप्लोअर करायला आलेलो आहोत. हा पहिला पॉईंट बघा, इतका खतरनाक आहे का मला खरं सांगते भीती वाटत होती. पण आरोहीचे पप्पा आणि पिहू मस्त तिथे बसून होते आणि आमचा फोटो काढ, असं कर तसं कर चालू होतं. आणि माझा जीवन असा म्हणजे खालीवर होत होता, कारण तिथे ना काहीच असं म्हणजे काहीच नव्हतं की इतका रिस्की पॉईंट आणि इतका सुंदर होता तो पॉईंट. म्हणजे अजूनही माझ्या डोळ्यात तो जसाच्या तसा फिरतो आहे. इतकं धुकं, इतकी हिरवळ आणि खूप सुंदर पॉईंट होता. अगदी स्वर्गात आल्याचा भास होत होता. पण भीतीही तितकीच वाटत होती. तिथनं लगेच घाई केली आम्ही दोघी बहिणींनी आणि वरच्या दिशेनं आलेलो आहोत. आणि जसं वर येत होतो ना तसं वातावरण आणखीनच सुंदर, इतकं रोमॅन्टिक आणि इतकं म्हणजे शब्दात नाही सांगू शकत मी, इतकं सुंदर होतं. रिमझिम पाऊसही होता आणि धुकं ती धुकं होती की ढगं होती खरंच हेही कळत नव्हतं. असं वाटत होतं ढगं आपल्याशी खेळतायत की काय, आपण ढगांमध्ये आहोत की काय. अगदी स्वर्गात आल्याचा भास होत होता जणू काही. खायला प्यायला तर म्हणजे विचारूच नका, सर्वीकडे थंडी असल्यामुळे मस्त भुईमुगाच्या शेंगा, पुन्हा आपलं कॉर्न होतं आणि शेंगदाणे वगैरे. तसं आपल्याला घरी कधी असे पाण्यात भिजवून शिजवून खायला आवडत नाहीत, पण इथे ते सर्वच आवडत होतं. त्यामुळे मस्त पेटपूजा केली आणि समोर आलो. समोर का मस्त नाचू का गाऊ, हवेशी खेळू का उडू, असं काहीसं झालं होतं. खरंच खूप मस्त वातावरण होतं आणि मी इतकं जास्त एन्जॉय करते ना. आणि तसंही खरं सांगू का, मला छोट्या मोठ्या गोष्टीतनं मी आनंद शोधायचा प्रयत्न करत असते. खरं तर आमचे स्वप्न यावर्षीच्या व्हॅकेशनची खूप मोठी होती बरं का. आम्ही जम्मू काश्मीर, आधी तर जम्मू काश्मीर म्हणजे आमचं व्हॅकेशनचं प्लॅन चालू होतं. तो अटॅक वगैरे झाला आणि तो प्लॅन तिथल्या तिथे फसला. त्यानंतर चालू होतं मनालीचं. पण एक मनात आणखी आलं की जाऊ दे, या सीझनमध्ये तिथं तसाही बर्फ फार कमी असतो, आपण हिवाळ्यात जाऊ डिसेंबरच्या सुट्ट्यांमध्ये. आणि त्यामुळे मग कुठेतरी जायचं आहे, कारण आरोहीचा बड्डे सेलिब्रेट करायचा आहे. म्हणून मग आम्ही हे काही जागा निवडल्यात. पण इथे येऊनही आम्ही भरपूर एन्जॉय केलं, भरपूर म्हणजे खूप छान. आणि इथलं वातावरण होतंही तसं. बघा ना, माझा पिहू पण इतका एन्जॉय करत होता, त्यालाही हे सर्व ना फार जास्त आवडलं. आणि तो तर म्हणजे त्याचं तर म्हणणं चालू होतं, मम्मा आजचे दिवस तरी आपण इथेच राहू का, आज मुक्काम करू, असं तसं. पण आमचं तसं काही प्लॅन नव्हतं. पण कपडे ना आम्ही सोबत नेलेले होते एक्स्ट्राचे, कारण आमचं असं ठरलेलं होतं की बघू, जर म्हणजे जास्त थकवा आलेला नसेल तर मग आपण समोर दिव्यागर बीचला वगैरे जाऊ. पण आमच्या ड्रायव्हरने जरा दुसऱ्या अपॉइंटमेंट घेतलेल्या होत्या, त्यामुळे ना त्याला म्हणजे रिक्वेस्ट करूनसुद्धा त्याने काही ऐकलंच नाही. मग काय, आम्ही आहे त्यातच मस्त आनंद मानला. इथे ना आम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी दिसले बरं का. म्हणजे आता ना समोर दिसेल तुम्हाला की मागे गेली एक ती बायसेन समथिंग नाव आहे त्या प्राण्याचं. नंतर माकडं तर इतक्या वेगवेगळ्या प्रकारची. आणि जागोजागी चहाचे असे ठेले होते आणि इथला चहा म्हणजे खूपच टेस्टी लागत होता. म्हणजे आता वातावरण इतकं थंड होतं म्हणून तो इतका छान लागत होता की काय माहीत नाही. आणि चला, आता आलेलो आहोत आम्ही आमच्या शेवटच्या पॉईंटवर. आणि हा पॉईंट खरंच अविस्मरणीय होता. हा पॉईंट संपल्यानंतर आम्ही महाबळेश्वरला टाटा बाय बाय केलं आणि पुन्हा एकदा येऊन पोचलो पचगणीला. आणि इथे आम्हाला करायची होती बोटिंग. इथलंही वातावरण म्हणजे खूपच छान होतं, पण संध्याकाळ झाल्यामुळे थंडी इतकी भयंकर होती का काय सांगू. आणि अशा थंड वातावरणात मस्त इथे भज्यांचे स्टॉल लागले होते आणि सर्वांचं लक्ष म्हणजे वेधत होते ते म्हणजे मक्याची भजी. पण तिथे एवढी गर्दी होती का आम्हाला मिळालेच नाही. आणि त्या गर्दीत म्हणजे वेट करत बसलो असतो तर इकडे ना म्हणजे बोटिंगसाठी जी रांग होती तिकिटाची ती वाढत होती. म्हणून आम्ही सरळ आतमध्ये निघून आलोत. रांगेत बराच वेळ उभं राहावं लागलं तिकीटसाठी. त्यामुळे पिहूचं इथे चालू होतं जरा, मम्मा कधी आपला नंबर येतो असं तसं. आणि फायनली जे आहे आमचा नंबर आला. इथे ना बोट भाड्याने घ्यावी लागते. म्हणजे आता ही 6 सीटर जी बोट आहे ना ती तुम्हाला 600ला मिळते. 8 सीटर जी बोट आहे ती तुम्हाला 800ला मिळते. आणि यामध्ये आपला इन्शुरन्स वगैरे सर्व असतो बरं का त्या फीमध्येच. कारण आम्ही म्हणजे खूप रिक्वेस्ट केली की आमच्यासोबत आमच्या माणसांना येऊ द्या, तर त्यांनी ते मान्यच केलं नाही. ते बोलले तुम्ही जागा ॲडजस्ट कराल, पण आम्हाला सरकारला उत्तर द्यावं लागतं. जे 6 जण बसतील त्यांचा इन्शुरन्स पण म्हणजे असतो, त्यामुळे त्यांनी काही एक्स्ट्रा व्यक्तीला बसवलेलं नाही. आणि काय माहीत माणसांना एवढा इंटरेस्ट म्हणजे नसतोच. मी आरोहीच्या पप्पाला बोलली तुम्ही दुसरी बोट घ्या असं तसं, पण त्यांना तेवढा इंटरेस्टही नव्हता. पण आम्ही मात्र खूप मजा केली बोटमध्ये. कधी भीतीही वाटत होती, कारण तुम्ही वातावरण बघितलं
म्हणजे हवा सुटलेली होती, त्यात अंधार होता, थोडी भीतीही वाटत होती, पण मजाही भरपूर आली बाहेर आल्यानंतर. आणि हो, अर्धा तास मिळतो बरं का आपल्याला बोटिंग करायला. अर्धा तास आम्ही पाण्यातच होतो. बाहेर आल्यावर मस्त चहा घेतला आणि पुन्हा वाटेला लागलो. वाटेत एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलो. बघा, आम्ही एवढा स्वयंपाक करून नेला होता, पण त्यातला एकही घास कोणीच खाल्ला नाही. सकाळी एका हॉटेलवर मिसळपाव खाल्लं आणि सायंकाळी म्हणजे डायरेक्ट आम्ही आता जेवण करतो आहोत. या हॉटेलमध्ये ना काही स्टॉलही होते आणि ते इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे राईस होते का बापरे, म्हणजे मलाच पाहून आश्चर्य वाटलं. वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी काय 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 खूप मस्त मस्त काही काही विकायला होतं. बरं चला, आता जे आहे आम्ही मस्त जेवण करतो आणि आजचा व्हिडिओ जो आहे इथेच संपवतो. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर करा, सोबत सबस्क्राईबही करा. पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स, स्वतःची काळजी घ्या. बाय, टाटा.